महाराणी साहेब, आम्हाला आज्ञा द्यावी. हा? हा कागद दाखवण्यामागचा आमचा उद्देश एकच होता, आणि तो म्हणजे बाळराजेंचे कल्याण. परंतु भाऊसाहेब किती सावध होत्या आणि आपण किती सावध राहायला हवे हे तपासून बघण्यासाठी आम्ही हा कागद दाखवला. बाकी आमचा उद्देश काही नाही. मान्य. परंतु महाराज म्हणाले योग्य तो निर्णय घेऊ म्हणून. महाराज आहेत ते, त्यांचे निर्णय योग्यच असतात, पण कामाच्या ओघात बाळराजेंना डावलू नये असे वाटते. महाराज बाळराजेंना कणभरही विसरत नाही आणि शंभूराजे त्यांना क्षणभरही सोडत नाही. मला तसे म्हणायचे नाही, ते त्यांच्या जागेवर बरोबरच आहेत, पण आपण आई म्हणून सावध असायला हवे. पंत, मोरोपंतांनी बोलावले आहे. मुंज होणार नाही असा निरोप आहे. लवकर यावे. अहो थांबा थांबा, मुंज होणार नाही म्हणजे बाळराजांची मुंज होणार नाही? कोणाचीच मुंज होणार नाहीये. आपण लवकर यावे. येतो. झाले म्हणजे मुंजीचे प्रकरण निकालात निघाले. म्हणजे गागा भट्टांनी काढलेले जानवे महाराजांनी त्यांच्याच गळ्यात अडकवले. म्हणजे तुमचा जो आग्रह होता बाळराजांची मुंज करा, त्याला महाराजांनी सोयीस्कर बगल दिली, कारण त्यांना मुंजच करायची नव्हती. परंतु शंभूराजांची मुंज जर केली असती तर तुम्ही नाराज झाला असता. म्हणजे नाराजीचा विषयही दूर झाला आणि शंभूराजांनाही थोपवले. आणि उद्या जर का शंभूराजांची मुंज करायचीच असेल तर इथले पंडित मुंज करायला आडेवेडे घेणार नाहीत. लक्षात आले? हो. बघा, म्हणजे अशा कलाटण्या मिळत असतात. परंतु आम्हाला वाटतंय मुंज रहित करण्यामागे दुसरं कारण असणार. माफी असावी महाराणी साहेब, तुम्ही तुमच्या मनाची समजूत जरूर काढावी, परंतु खरे कारण हे बाळराजेंची मुंज होऊ द्यायची नाही. त्यांना सिंहासनापासून दूर ठेवायचं. नाही नाही, असं काही नसणार. असू नये अशाच मताचा मी आहे. पण तुम्ही एकदा जरा महाराजांशी बोलून घ्या. आज्ञा. मग पुढे काय झालं? पुढे काय? भरत क्षणभर देखील अयोध्या नगरीत थांबले नाहीत. प्रभू रामचंद्रांनी वनवासात जाण्याचा जो मार्ग पकडला होता तोच मार्ग भरताने देखील ठरला. रामदादा, रामदादा कुठे आहात तुम्ही? अशा हाका मारत ते त्यांना शोधायला निघाले. रानोमाळ हिंडले, वण वण भटकले आणि अखेरीस त्या दोघांची भेट झाली. त्याच भेटीला आपण राम भरत भेट असं म्हणतो. भरताने जेव्हा प्रभू रामचंद्रांना पाहिलं तेव्हा त्यानं जाऊन घट्ट मिठी मारली आणि हट्टच धरला, आत्ताच्या आत्ता तुम्ही आमच्या बरोबर अयोध्येला चला म्हणून. त्यावर प्रभू रामचंद्र नाही म्हणाले. का नाही म्हणाले राम? कारण प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वडिलांना शब्द दिला होता, वचन दिलं होतं आणि ते त्यांनी पाळलं देखील. हे ऐकल्यानंतर भरत आणखीनच रडायला लागला. मग भरताची समजूत काढायला प्रभू रामचंद्र म्हणाले, तूच अयोध्येच्या सिंहासनावर बस. त्यावर भरत काय म्हणाला ठाऊक आहे तुम्हाला? भरत म्हणाला, नाही दादा, तो अधिकार तुमचा आहे, तो मान तुमचा आहे. तुम्ही जर आमच्या बरोबर येणार नसाल तर तुमच्या पादुका आम्हाला द्या. तुमच्या पादुका आम्ही सिंहासनावर ठेवू आणि राज्य चालवू. एवढं प्रेम होतं रामाचं आणि भरताचं? एवढं प्रेम होत. आणि त्यानंतर जेव्हा आज लवकर निजले बाळराजे. आज हट्टच धरला होता. आबासाहेब आम्हाला गोष्ट सांगा, आबासाहेब आम्हाला गोष्ट सांगा. कोणती गोष्ट सांगितलीत बाळराजेंना? राम भरत भेटीची. त्यांना सांगितलं कसं भरताने वनवासात जाऊन रामाच्या पादुका आणल्या आणि त्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालवलं.
एवढे तल्लीन होऊन ऐकत होते. गोष्ट सांगितलीत हे चांगलंच झालं, पण इतरही अनेक गोष्टी होत्या सांगण्यासारख्या. राणी साहेब, एक विचारू का? विचार. नाही म्हणजे मुंजीचा बेत रहित झाला ना व? पण तू काय एवढ्या चौकशा करतेस? मी म्हणत होते 4 दिवस गावी जाऊन येते. का ग? भात काढणे सुरू झाले, मालकांच्या सोबतीला कोण नाही. बर, बघू नंतर. बाळराजेंना बोलाव, गरम गरम खाऊन घेते. कुठे आहेत बाळराजे? ते युवराजांच्या महाली आहेत. आम्हाला वाटलंच होतं हे शंभूराजेंच्याच महाली असतील. आम्ही एवढे सायास करतो पण नेमके खाण्याच्याच वेळी नसतात. आता हे खाल्लं तर उपजऱ्या येतील, भरभर वाढतील. पण नाही, जा बाळराजेंना बोलवून आण आत्ताच्या आत्ता. जी. आणि ते येईपर्यंत न्याहारी थंड होईल, त्यामुळे खान सामाना हे परत गरम करावं लागेल. पण आम्ही सांगू तेव्हा गरम करा. जी राणी साहेब. खानसामा, वाढपी हे आमच्या मर्जीतले, कंटाळा करत नाहीत म्हणून बरं. जा. चंपा, चंपा, चंपा. जी युवराजनी. युवराज येतीलच एवढं, ते लगेच गड उतार होणार आहे. जी. थांब, ऐकून तरी घे. ते आले की काही थांबणार नाही. म्हणून एक काम कर, गरमागरम बोटव्यांचा वाडगा घेऊन ये, गूळ आणि दूध टाक. जी. बाळराजे, आमच्या जडावा घेऊन कुठे निघालात? द्या त्या. आम्हाला हव्यात. कशाला? आणि जडावा कशाला? दुसरं काही घ्या, तलवार घ्या, भाला घ्या, ढाल घ्या. नाही, आम्हाला चढाव्यात हव्यात. ठेवा. या. आता आम्हाला सांगा, तुम्ही आमच्या जडावा घेऊन का निघाला होतात? आम्हाला काल आबासाहेबांनी रामभारत भेटीची गोष्ट सांगितली. बर. म्हणून मग आम्ही ठरवलं की तुमच्या चढावा घ्यायच्या. आणि भरत भेटीचा खेळ खेळायचा, बरोबर ना? हो. बाळराजे, आम्हाला सांगा, भरतानं रामाच्या पादुका का नेल्या? का? कारण राम तेव्हा वनवासात होते, भरताच्या सोबत नव्हते. पण आम्ही तर तुमच्या सोबतच आहोत ना. हो, आमच्या तर ते लक्षातच आलं नाही. आलात आपण, कधीची वाट पाहत होतो आपली. चंपा. घ्या. अरे वा, गोठव्यांचा बेत तर बाळराजांच्या अगदी आवडीचा आहे. खाणार? हो. न्याहारी केली नाही ना? नाही, पण आम्ही एकच घास खाऊ. एक घास? एक घास नाही मिळणार. हा सारा वाडगाच तुम्ही घ्या. सारा वाडगा त्यांनाच द्या. दादासाहेब, तुम्ही खूप खूप चांगले आहेत. बाळराजे, इथे बसा, पोटभर खा. आणि खाऊन झालं की यांना मातोश्रींच्या महाली सोडून या.
आमच्या जडावा घेऊन निघाले होते. आज भरत झालेत ते. हो, ऐकलंय आम्ही. येतो आम्ही. मुजरा राणी साहेब, बाळराजा आलं. संगती युवरातने बी आहेत. मातोश्री, मातोश्री, दृष्ट काढा आपल्या बाळराजांची. दृष्ट? हो तर आज भरत बनून आले होते आमच्या महाली. आणि सांगायची गोष्ट म्हणजे जडावा घेऊन निघाले होते. युवराजांनी थांबवलं त्यांना. हो, मग तर दृष्ट काढायलाच हवी. किती निरागस आहेत ना आपले बाळराजे. त्यांच्या लीला बघून ना अक्षरशः कृष्णच खेळतो आहे आमच्या महाली असंच वाटतं आम्हाला. ते आहेतच कृष्ण, पण त्यांना गोष्टी सांगितल्या जातात रामायणातल्या. मग उचलतात जडावा. मातोश्री, आम्हीही रागावलो त्यांच्यावर. युवराजांनाही ते नाही आवडलं. हो, न्याहारी झाली तुमची? नाही, अजून देवपूजा राहिली आहे. देवपूजा झाली की मग न्याहारी. येतो आम्ही. आज्ञा असावी. या. मातोश्री, बाळराजांची न्याहारी झालीये. म्हणजे युवराजांनी त्यांची न्याहारी यांनाच दिली. त्यांची भावना आहे, यांनी खाल्ले की त्यांचेही पोट भरते. छान. येतो आम्ही. मातोश्री, बाळराजे, हा काय प्रकार आहे? का म्हणून तुम्ही जडावा उचललात? काल आम्हाला आभासाहेबांनी भरत बेटीची गोष्ट सांगितली. आम्हाला ती खूप खूप आवडली. म्हणून हे असं वागलात? हो, दादासाहेब आमच्याहून मोठे म्हणून ते राम, आणि आम्ही त्यांच्यापेक्षा लहान म्हणून आम्ही भरत. दादासाहेब पादुका घालत नाहीत म्हणून आम्ही जडावा घेत होतो. पण दादासाहेबांनी आम्हाला तसं करू दिलं नाही आणि म्हणाले असं कधीच करू नका. त्यांचं ऐकलत ना? आता आम्ही काय सांगतोय ते ऐका. जी, तुम्ही राम आहात. आम्ही राम? हो, तुम्ही. तुम्हाला राम बनायचंय, हे कधीही विसरू नका. सर्व ठिकाणी, सर्व आखाड्यांवर राम तुम्हीच असाल. सा शुक्ल पक्षे विरातीह चंद्रे कृष्णे विनिर्याति बहिस्तु चंद्रात शुद्धाच विद्धाच तिथिस्तु साध्या तिथ्या अन्या हीनतरा दिनेया. या राणी साहेब, महाराजांच्या हातून ग्रंथ काही सुटत नाही. खरंय, खूप बारकाव्यानं आणि खूप अभ्यासपूर्वक लिहिलाय हा ग्रंथ. कालनिर्णयास धरून लिहिलेला हा ग्रंथ खरंच अद्वितीय आहे. हो, पण आणि आमच्या हातून तो सुटत नाही याचं कारण गागा भट्टांसारख्या वेदो नारायणानं तो आपल्या शंभूराजांना अर्पण करावा. वा वा. पुत्राचं कौतुक झालं की पित्याला केवढा आनंद होतो नाही? आनंद तर होतोच, परंतु महाराज, आपल्याशी एक गोष्ट बोलू इच्छितो. कसूर माफी असावी. बोलावं. बाळराजेंवर जरा लक्ष असू द्या. अगदी वेदोनारायण नाही,
पण किमान साध्या शास्त्री पंडितांनी बाळराजेंचं कौतुक करावं ही इच्छा. राणी साहेब, बाळराजेंकडे दुर्लक्ष होत आहे महाराज. दुर्लक्ष अजिबात नाही. सोयरा राणी साहेब, ते आमचं काळीज आहेत. महाराज, काल आपण त्यांना भरत मिलापाची गोष्ट सांगितली. होय, आणि आज त्यांनी जडाबा उचलायला सुरुवात केली. जडावा उचलल्या? कोणाच्या? शंभूराजेंच्या. मग 10 वेळा उचलू द्या त्यांना. दोन्ही मुलं तुमचीच आहेत. आणि भावानं भावाच्या जडावा उचलल्या म्हणून कोणाला कमीपणा येत नाही. त्या सिंहासनावर ठेवून पुजल्यानंतरही कधी कमीपणा आला नव्हता. त्यांच्याच नशिबी का? सोयरा, कशाचं वाईट वाटतंय तुम्हाला? मुंज रद्द झाली म्हणून? नाही नाही, त्याबद्दल नाही बोलायचं आम्हाला. मग कशाबद्दल बोलायचंय? हा कागद बघा. हे तर राऊसाहेबांचं रोखे पत्र. आपण यास रोखे पत्र म्हणा, पण आम्ही यास एका आईने आपल्या मुलासाठी करून ठेवलेली तजवीज समजतो. आणि याच तजवीजीमुळे स्वराज्य संकटातून वाचलं होतं. तुम्हाला म्हणायचं काय आहे सोयरा राणी साहेब? एक आई म्हणून हा प्रश्न विचारायचा आहे आम्हाला. महाराज, आमच्या मुलाचं काय? खामोश! पुन्हा असा गैरसवाल केला तर? आणि तुमची हिंमतच कशी झाली असं बोलायची? राणी साहेब, तुम्ही रायगडावर उभ्या आहात याचं भान असू द्या. महाराज, माफी असावी. आम्ही आमच्या मुलाच्या काळजीपोटी आहे. मग आम्ही कशासाठी आहोत? आज आपल्या स्वराज्यात 350 किल्ले आहेत. पायदळ, घोडदळ, नाविकदळ. आदमासे 4 लाख लोकांचा संसार वाहतो हा रायगड. आणि इथे उभं राहून तुम्हाला हा प्रश्न पडतो, आमच्या मुलाचं काय? तुमच्या मुलाचं काय? बघायचंय? या. बघा, नीट बघा. दिनकरतन येन तेन गागा भिव विबुधेन निरीक्ष सन्निबंधात रघुवर कृपया मुना निबद्ध समय नय सुखमेतु राजा राम. स्वतः शंभूराजांनी बाळराजांचा हट्ट पुरवण्यासाठी स्वतःचं नाव खोडून आपल्या धाकट्या भावाचं नाव लिहिलंय. आता करा सवाल, आमच्या मुलाचं काय?